बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवा. शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी पुन्हा एकदा मागणी केली आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी केली. रामदास कदमांनी ही टीका केली. बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही एक पत्र द्यायचा ठराव केलेला आहे. स्पेसिफिकली ते काय पत्र देणार आहात, काय मागणी करणार आहात आणि ठराव काय केलात तुम्ही? ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी बेईमानी केली, बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी केली, भगव्या झेंड्याशी बेईमानी केली, हिंदुत्वाशी बेईमानी केली, त्या उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या इथं किंवा त्यांच्या मुलाला शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी घालण्याचा किंवा त्या समिती घालण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावला आहे. त्यांना शिवसेना प्रमुखांची काहीच पडलेली नाही. होय, आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहोत की याचा फेरविचार व्हावा, त्या जागेचा दुरुपयोग केला जाईल. यांना शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी काही देणं घेणं नाही, काही देणं घेणं दुरान्वय देखील नाही. अशा व्यक्तीला तिथं त्या समितीचा अध्यक्ष म्हणून बनवणं यांना बाप बेटाना ते पाप होईल. आपल्याकडनं ते आपल्या शासनाकडनं पाप होईल. शिवसैनिकांची इच्छा आहे, पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की त्यांना त्या समितीवरनं बाजूला कोण टाकावं. त्यांचं त्यात योगदान काय आहे? MMRDच्या माध्यमातून ते काम झालंय. पैसा शासनाचा, जमीन शासनाची, यांचं योगदान काय आहे? जसं बाळासाहेबांची गादी म्हणून आयत्या वेळा बसले, इथं देखील सगळं सरकारने करायचं आणि आयत्या वेळात जाऊन बसायचं. कोणाला नियुक्त केलं जावं तिकडे असं तुम्हाला वाटतं? शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. कधी जाणार आहेत मुख्यमंत्री? अगदी राज ठाकरे पण चालतील. मी म्हणेन अगदी राज ठाकरे पण चालतील, एकनाथ शिंदे पण चालतील. तो निर्णय शासनाचा आहे, शासनाने घ्यावा. कॅमेरा पर्सन श्रीकांत खरात सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.